मेहंदी जिहाद हा विषय जो आहे तो बाहेर काढलेला आहे। 20 तारखेला करवा चौथ आहे, त्यामध्ये हिंदू महिलांनी मुस्लिम लोकांकडून मेहंदी खरेदी करू नये किंवा मेहंदी काढू नये असा एक प्रकारचा फतवा काढलेला आहे। कसं बघता या संपूर्ण विषयाकडे? गेले 2 दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटते न्यूजमध्ये, सोशल मीडियावर की काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदी जिहाद नाही चलेगा असे नारे लावतात। तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती की महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही। तर मला कळत नाही, आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चालला आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये, पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर घोलण्याचं काम आपण करतच होतो, तुम्ही म्हणजे आपण नाही, तुम्ही करतच होतो, पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेनवॉश करायचं आहे, मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं तुम्हाला बोलायचं आहे। मेहंदी जिहाद आता हे नवीन आलेलं आहे, मला कळत ना, मग यांचं डोकं जरा काय जाच पडताळ करावी लागेल। मग यांच्याकडे घरात काय भांडण करायला यांना काहीच नाही का? म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजित करवायचं आहे। एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात, लोकांना डिवाइड करण्याचा। यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे, आणि मी मुलगी म्हणून, महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा। म्हणून दिवाळी येणार आहे, तर करवा चौथ झालेला आहे आणि दिवाळी येणार आहे, तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजित केलं आहे। मुस्लिम महिलांना बोलवलं आहे मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलवलं मेहंदी लावायला। मेहंदी जी महिला काढत आहे ती पण महिला आहे, मुस्लिम महिला आहे, आणि जी मेहंदी लावत आहे पण मुस्लिम, ते पण हिंदू महिला आहे। तर दिवाळी आहे, दिवाळीमध्ये यांना भेट द्यायचा होता, ईदमध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे, तर दिवाळीमध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशात आणि महाराष्ट्रात या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे, या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाही आहे। म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे, आणि मला विश्वास आहे की आज मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणार आहे लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा, तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही। कुठेतरी एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला गेलेला आहे। ऑफकोर्स आज तुम्ही बघा ना, किती नॉन मुस्लिम महिला इकडे उपस्थित आहेत। दिवाळीचा अवसर आहे, मग तुम्हाला कसं करायचं आहे, तुमने जानवर भी बांट दिए, ये इनके जानवर, ये इनके कलर बांट दिए, ये इनका कलर, ये इनका, मग आता अभी आप लोग मेहंदी भी बांट दिए। एवढा बंटवारा चालला आहे की म्हणजे कल सब्जी बांट दोगे, ग्रीन कलर की इनकी सब्जी, लाल हमारी सब्जी, तो आपके पास लाल कितनी सब्जी बच जाएगी? 2-3। सो प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स। सातत्यानं अशी स्टेटमेंट मोठा नेता संग्राम जगताप, जे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, ते देखील अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतात। कुठेतरी पक्षाकडून देखील कारवाई होणं गरजेचं आहे का? ऑफकोर्स देशात, महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचं स्टेटमेंट तुम्ही देत आहे, तर ऑफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे का? म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे, तर महाराष्ट्राची ही सभ्यता नाही आहे। महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझादची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र मी नेहमी सांगत आहे। माझी प्रत्येक बाईटमध्ये मी सांगते, प्रत्येक स्पीचमध्ये मी सांगते, महाराष्ट्र आपला शिवशाहू फुले आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझादचा महाराष्ट्र आहे, त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।